आपण बघताय एबीपी माझा आणि आता नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असं कळतंय। कारण काळ्या पैशाच्या निर्मितीला आळा घालण्यासाठी पैसे साठवण्यावर, बाळगण्यावर किंवा घरात ठेवण्यावर सरकार मर्यादा घालणार असल्याची ही माहिती मिळते। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमका हा निर्णय असू शकतो? अश्विन, नोटबंदी पाठोपाठ अर्थव्यवस्थेतला हा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय असू शकतो। कारण एक महिना झाला नोटबंदीला, पण त्याच्यानंतर आपण पाहतोय की अनेक ठिकाणी मोठमोठ्या अशा धाडी पडतात आणि त्याच्यामध्ये नवीन चलनामध्ये देखील मोठी रक्कम हस्तगत केली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा सरकार या प्रस्तावावरती गांभीर्याने विचार करतंय। खरं तर मोदी सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हाच एक काळ्या पैशांच्या संदर्भात जी एसआयटी नेमलेली होती, त्या एसआयटीने देखील अशा पद्धतीची एक सूचना केली होती की घरामध्ये जास्तीत जास्त किती कॅश म्हणजे रोख रक्कम ठेवता येईल याच्या संदर्भात सरकारनं काही निर्बंध तयार करावेत। आणि ही रक्कम सध्या जी सरकारच्या विचाराधीन आहे ती 15 लाख रुपयांची आहे। म्हणजे तुम्हाला 15 लाख रुपये इतकेच रोख रकमेच्या स्वरूपात घरामध्ये ठेवता येतील। त्याच्यापेक्षा जास्त रक्कम आढळल्यास त्याच्यावरती कारवाई होऊ शकते। अर्थात हा सध्या फक्त प्रस्ताव आहे, कारण जे लोक ज्यांना गरज आहे ज्या लोकांना, अशा लोकांच्या हातामध्ये पैसा पोहोचावा ही सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यानुसार या प्रस्तावावरती सध्या विचार चालू आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।